स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल। आणि सकाळी मी उठले 8:30 वाजता। तर उठले, चहा घेतला आणि मम्मीने दिले आता आम्हाला साबुदाणा पापड्या बनवायला। तर वरती आलोय, इथं श्वेता बनवतीये पापड्या। आणि आम्हाला एकतर पापड्यांचं मशीन पण सापडत नाहीये, म्हणजे जे दाबण्यासाठी जे यंत्र असतं ना ते सापडत नाही। त्याच्यामुळे आता आम्ही काहीतरी जुगाड केलंय, ते प्लेटने असं प्रेस करतो आणि मग ते टाकतोय। तर घरी आल्यानंतर असं काम, उन्हाळ्यात जे पापड्या वगैरे करतात, कुरडई करतात ना, त्याच्याच आता काम स्टार्ट झाले। मला ह्या पापड्या पुण्याला घेऊन जायचे, कारण उपवास म्हणजे उपवासाच्याच बनवतोय। कारण उपवास असल्यानंतर मग चिप्स वगैरे खायचं हे ते, त्याच्यापेक्षा मस्त पापड्या खाल्लेल्याच बरं। त्याच्यासाठी पापड्या बनवल्या, आता त्या घेऊन जायच्या आहे पुण्याला। तर चला मग आता टाईम न वेस्ट करता आम्ही मस्त पापड्या करतो। आणि मध्ये सांगा तुम्ही कशा पापड्या, कमेंट नका करू, पण हे श्वेताचं हे बघा, लॉजिक बघा, आयडिया बघा। वाव, स्किल बघा, श्वेताचं स्किल बघा। आणि त्यातून तिला 10 पैकी तुम्ही किती नंबर रेटिंग देऊ शकता ते पण मला कमेंट मध्ये सांगा। आता उन्हाळा स्टार्ट झालाय, त्याच्यामुळे सगळ्यांच्याच घरी हीच परिस्थिती असणार। सकाळी सकाळी उठल्यानंतर पटकन आई आपल्याला सगळं पापड्यांचं करून देते आणि त्यानंतर घरी म्हणजे घराच्या वरती जाऊन आपल्याला सगळं पापड्या वगैरे करायचं असतं। आणि आमच्या घरी तर 2-3 दिवसापासून असंच चालू आहे। सकाळी लवकर उठायचं, चहा पाणी घ्यायचं आणि सरळ वरती निघायचं, पापड्या करायच्या आणि मग नंतर खाली येऊन बाकीचे कामं आवरायची। पण म्हणजे उन्हाळ्यातच या गोष्टींची खरंच मजा येते। किती म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही असं एकदम ठराविक कालावधी असतो आणि उन्हाळ्याच्या वेळेस ह्या गोष्टी करायला खरंच खूप भारी वाटतं। आणि सगळे मग सुट्टीला आलेले असतात, तर सकाळी सकाळी पटकन आवरायचं, पापड्या वगैरे करायचं, बाकीचे कामं करायची आणि सगळे आल्यानंतर तर एकदम भारीच गोष्ट वाटते। तसं तर आपण पाडव्यानंतर बाकीचे कामं करायला घेतो, म्हणजे आपला जे महाराष्ट्रातले लोक आहे, मराठी लोक आहे, त्यांचा पाडव्यानंतर नवीन वर्ष स्टार्ट होतं। तसं तर काहींचं 1 जानेवारीपासूनच स्टार्ट होतं, पण आपण आपल्या जे मराठी लोक आहे ते आपली सुरुवात नवीन वर्षाची गुढीपाडव्यापासून करतात आणि त्यानंतरच मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला घेतात। म्हणजे हे नवीन जे पापड्या वगैरे करायचं, कुरडई करायचं, ते सगळं पाडव्यानंतर सुरू करतात। पण हे उपवासाच्या पापड्या बनवत होतो आम्ही, त्याला काही अडचण नव्हती। उपवासाच्या पापड्या संपल्या होत्या आणि माझे गुरुवार पण चालू आहे। मग बाहेरून ते चिप्स वगैरे आणायचे, तेलकट वगैरे, ते खूपच म्हणजे मला तर आवडतच नाही बिलकुल, पण थोडंफार तर खावंच लागतं। त्याच्यामुळे नॉर्मल आम्ही आणतच असतो चिवडा वगैरे। पण जे घरचे आपण चिप्स वगैरे असेल किंवा जे साबुदाणा बटाट्याचे चिप्स वगैरे असेल किंवा पापड्या असतील, तर ते तळायला बरं पडतं। त्याच्यामुळं म्हटलं घरी गेल्यानंतर मी 1-2 दिवसासाठीच गेले होते, पण म्हटलं पहिल्या पापड्या बनवून घेऊया, कारण परत पुण्याला गेल्यानंतर मग कोणी ना कोणी चालू असतंच, पण मग एवढं जास्त कोणी घेऊन येत नाही, थोडंफारच घेऊन येतील। मग म्हटलं मम्मीला, म्हटलं तू बनवून दे, आम्ही एकदा पापड्या करून घेतो, परत वेळ राहणार नाही। कारण आम्हाला उद्या जायचं आहे, जे माझ्या बहिणीची घरभरणी आहे त्यासाठी आम्हाला तिकडं जायचं आहे। मग उद्या तर काही वेळ भेटणार नाही आणि परवा मी तसंच तिच्याबरोबर म्हणजे आमच्या घरी जाणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला पुण्याला यायचं आहे। तर असं काही घरी माझं नियोजन आहे, सारं 1 दिवस यायचं, त्यात पण असं सगळं ह्या सगळ्या गोष्टी फिरायचं। परत आज थोड्या वेळाने आता हे पापड्या वगैरे करून झाल्यानंतर मला जायचं आहे कोपरगावसाठी। आधीच खूप वेळ झाला होता आणि त्यात आता उन्हातान्हात कोपरगावला जावं लागेल। कोपरगावला आम्हाला जाऊन सोफा बघायचा होता,
तिला सोफा घ्यायचा आहे तिच्या घरभरणीसाठी, म्हणजे वास्तुशांतीसाठी तिला सोफा घेणार आहोत. परत गॅसची शेगडी घेणार आहोत आणि टिपॉय वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही कोपरगावमध्येच बघणार आहे. त्याला पण खूप वेळ जाईल. म्हणजे हा दिवस, कालचा तर दिवस माझा पूर्ण, मी सकाळी 9:30-10च्या दरम्यान निघाले तर घरी पोचले 3:30-4ला, कारण रोडचे कामे चालू होती. त्याच्यामुळे अक्षरशः इतकी गर्दी, म्हणजे गर्दी आणि वन वे होता, त्याच्यामुळे खूप टाईम लागला. तर मग आता मी काल पण माझा पूर्ण दिवस बसमध्येच गेला आणि आज आल्यानंतर आता पूर्ण परत ते सोफा वगैरे बघायला, म्हणजे त्यात एक दिवस पूर्ण जाणार होता आमचा. मग असंच घरी आल्यानंतर असंच फिरण्यात याच्यात 1-2 दिवस जातात आणि परत जाण्याची वेळ येते. मग नंतर असं वाटत पण नाही की आपण घरी राहून आलो की काय. म्हणजे खरंच अक्षरशः इतकं बोर होतं ना पुण्याला गेल्यानंतर, असं वाटतं उगाच आपण गेलो होतो. आणि तर चला जाऊ दे, हेच आपलं आयुष्य असतं, असंच आपल्याला जगायचं असतं. म्हणजे थोडं कॉम्प्रोमाइज करत, थोडं मन मारत असं जगायचं असतं. आणि हे बघा, आम्ही एवढ्या पापड्या केल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या. आता बघूया वाळल्यानंतर कशा होतात. आणि खाली आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले. आज होता माझा गुरुवार, तर रांगोळी वगैरे काढून घेतली, पूजा वगैरे मांडली. संध्याकाळी आता पारायण करेल, कारण आत्ता लगेच निघायचं होतं उन्हाच्या आत. म्हटलं 10-11 तर वाजलेच होते, 11 वाजले होते. म्हटलं लवकर आता कोपरगावला जाऊन येऊया आणि त्यानंतर 4-5च्या दरम्यान मग मी पारायण करेल. आणि रोड तर काही, म्हणजे उन्हातान्हात तर जास्त लोक तर फिरतच नाही, कोणीच असं जास्त बाहेर दिसत नव्हतं. 11-12 नंतरच एवढं उन्हाला सुरुवात होते ना, जास्त लोक तर बाहेर येणं टाळतातच. त्याच्यामुळे रोड पण रिकामा होता. आणि फायनली आम्ही आलो होतो फर्निचरमध्ये. म्हणजे आम्ही ते सिलेक्ट केलेलं होतं, पण बघूया आता आणखी 1-2 शॉप जर फिरायची वेळ आली तर आम्ही ते पण फिरणार होतो. इथं आल्यानंतर खरंच खूप छान सोफा होता. आणि हा ब्ल्यू कलरचा, डार्क ब्ल्यूचा मला खूप खरंच जास्त आवडला होतं, पण त्याची प्राईस डायरेक्ट त्यांनी 40,000 सांगितली. मग म्हटलं चला आणखी दुसरे पण एक्सप्लोअर करूया. दुसरे पण बघितले, लाकडी पण होते किंवा असे पार्टिकलमध्ये पण होते, भरपूर होते. तर बघू त्यांच्या घराला, म्हणजे असं आता कोणी एवढं जास्त घेत नाही, ह्या कलरमध्ये जास्त घेतात. आणि फायनली हा असा वाटला की हा घ्यावा, पण याची पण ती प्राईस कमी करायला तयारच नव्हते. फायनल त्यांनी प्राईस 30,000 सांगितली. आणि कोपरगावमध्ये खूप शॉप आहेत फर्निचरचे वगैरे. तर म्हणजे आम्ही बघत होतो, हे इथं आम्हाला जास्त सोपे, म्हणजे क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण होती खूप सारी बघण्यासाठी, खूप पीस पण होते बघण्यासाठी. मग आम्ही फायनली म्हटलं चला आता थोडंफार 2-4 सोपे आम्हाला आवडले होते, त्याचंच काहीतरी आमचं म्हणजे डिस्कशन चालू होतं की हा कितीला बसेल, तो कितीला बसेल. पण काही म्हणजे त्यांनी पण जास्त काही कमी केलं नाही. आणि मग त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलो की चला आता एवढं आलोच आहे तर आणखीन 1-2 शॉप बघूया. तर हा जो ब्ल्यू सोफा दिसतोय ना लाकडी, तो आम्ही सिलेक्ट केला होता. तर त्या म्हणजे आम्हाला वाटलं की ते देतील थोडं फार कमी करून, पण ते 25-30च्या खाली येण्यासाठी अजिबातच तयार नव्हते. मग टिपॉय बघूया म्हटलं आणि गॅसची शेगडी बघूया, पण गॅसची शेगडी पण नकोच म्हटलं, कारण ते खूपच हेवी होत्या. तर टिपॉय बघितला. टिपॉय तर मला एकदम मस्त आवडलेला होता. लाकडी पण टिपॉय होती, जे आता नवीन निघले मार्बलचं, त्याला वरतून ग्लास वगैरे असते मार्बलची, तर ते पण. आणि आता हे लाकडी वगैरे कोणी घेत नाही, सगळं असं नवीन पद्धतीचा घेतात. आणि हा टिपॉय मला खरंच खूप आवडला होता आणि तो त्या सोफ्यावरती मॅच पण होत होता. तर मग आम्ही म्हटलं चला आता हा टिपॉय आपण सिलेक्ट करूया. पण असं झालं की त्यांनी सोफ्याची प्राईस कमीच केली नाही, मग त्याच्यामुळं आम्ही तो कॅन्सल करून टाकला, म्हटलं नकोच तो. तर मग घरी म्हणजे आता परत दुसऱ्या शॉपमध्ये जायचं होतं. घरी जाण्याच्या पहिले म्हटलं सगळं आजच सगळं उरकून घेऊया, कारण उद्या परत आम्हाला तिकडे जायचं आहे त्यांच्या घरी. मग गेल्यानंतर तिथं सोफा वगैरे सगळं थोडंफार सामान असलं तर मग भारी वाटतं घर. तर मग म्हटलं ना काही इथं टाईमपास करण्यापेक्षा आपण दुसऱ्या शॉपमध्ये जाऊया आणि तिथं बघूया आता सोफ्याची प्राईस वगैरे. इथं तर म्हणजे बघितलंच आहे, त्यांना सांगून ठेवलं की येतो आम्ही थोड्या वेळात गॅस शेगडी वगैरे बघून. आणि त्यांचंच एक शॉप होतं, मग तिथे गेलो, तिथं शेगडी वगैरे बघितली. आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथं फर्निचर आम्ही
म्हणजे सिलेक्ट केलं. तर सगळं सिलेक्ट वगैरे झालं, सगळं त्यांनी पॅक वगैरे करून दिलं आणि हे सगळं झालं आणि आता चप्पलच बाकी होती. मग म्हटलं चला आज सगळी शॉपिंगच करायची. कपडे झालं, सोफा वगैरे सगळं झालं, फर्निचर, तर चप्पल वगैरे सगळं झालं. आणि येता स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होतं. आज गुरुवार होतं त्याच्यामुळे मला दर्शन घ्यायचं होतं. मग म्हटलं चला आता जाता जाता दर्शन घेऊया. आणि माझं सारामृतचं पुस्तक पण सापडत नव्हतं. मग मला ते पण घ्यायचं होतं कारण आज पारायण करायचं होतं. आणि इथंच आम्हाला 4-5 वाजले होते. आता घरी जायचं, पारायण करायचं, खूप वेळ होणार होता. पण काय करणार, चल पटकन इथं दर्शन घेतलं. मंदिर पण बंद होतं. मग बाहेरूनच दर्शन घेतलं, थोडंसं बसलो आणि घराच्या दिशेने निघालो. खूप वेळ झालेला होता. संध्याकाळच्या वेळेला आमचं पार्टीचं पण नियोजन होतं, त्याच्यामुळे पटकन पारायण वाचून आम्हाला जायचं होतं पार्टीला. पण पार्टी वेगळीकडेच राहिली. घरी आल्यानंतर मम्मीने मला नेलं होतं शेतात. आमच्या शेतात मस्त फुलं आहेत. मग थोडंफार तिथं गेलो होतो. तिथं अर्धा 1 तास गेला आणि माझं पारायण मग मी 6-7ला घरी येऊन वाचायला सुरुवात केली. मस्त असा दिवस गेला, खूप हेक्टिक दिवस गेला. असा होता आजचा दिवस. चलो बाय.